नमस्कार मित्रांनो, मी तुमचा फायनान्शियल वर्ल्डची अपडेट माहिती देणारा मित्र प्रमोद। या आठवड्याच्या फायनान्शियल वर्ल्डमध्ये आपण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने या पडलेल्या मार्केटकडे पाहूया। जर का मी असं म्हटलं की सध्या चांगल्या स्टॉक्सचा सेल चालू आहे, जसं कपड्याचा सेल असतो, जसं इलेक्ट्रॉनिक्सचा सेल असतो, तसा चांगल्या स्टॉक्सचा सेल चालू आहे, तर असं म्हणणं वावगं ठरणार नाही। कारण की ऑक्टोबरपासून जे मार्केट पडत आहे त्याचे कारण आपण गेल्या 3-4 सेशन्समध्ये पाहिलेले आहेत। त्या सर्व कारणांमधनं जरी मार्केट पडलेलं दिसलं आहे, ओव्हरऑल सेन्सेक्स जरी 10 ते 12% पडला, खूप चांगले स्टॉक्स हे जवळपास 40% करेक्ट झालेले आहेत। म्हणूनच मी म्हणत आहे की खूप चांगले स्टॉक्स हे सेलवर अवेलेबल आहेत, 40% डिस्काउंटवर अवेलेबल आहेत। आपण आता हे वेल्थ जेव्हा क्रिएट करत असतो तेव्हा अशा पडत्या मार्केटमध्ये चांगले स्टॉक्स घेऊन वेल्थ क्रिएट होत असते। पडलेल्या मार्केटमध्ये चांगले स्टॉक्स घ्यायसाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरतात, तर त्याला ॲव्हरेजिंग आणि पिरॅमिडिंग अशा 2 प्रकारच्या स्ट्रॅटेजी असते। ही माहितीसाठी सांगत आहेत। पडत्या मार्केटमध्ये जसं जसं मार्केट पडत जातं तसं तसं आपण काही ठराविक अंतराने इक्वल शेअर्स अक्युमुलेट करत जातो, जेणेकरून आपली खरेदी किंमत ही कमी कमी होत जाते, आपला लॉस मिटिगेट होतो किंवा लॉस लिमिटमध्ये राहतो। ऑफकोर्स हे न सांगणे लगे की हे लॉंग टर्मसाठी ठेवायला पाहिजे आणि हा शेअर खरोखर चांगला पाहिजे, ज्याचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत आणि टेक्निकल्स खूप चांगले आहेत आणि काही सेंटिमेंटल कारणांनीच हा शेअर सध्या पडत आहे, जे सध्या होत आहे। सध्याचं कारण म्हणजे काही प्रमाणात Q2 आणि Q3चे रिझल्ट्स खराब आहेत। हे जरी खरं असलं तरी मॅक्झिमम शेअर जे पडत आहेत ते आपले फॉरेन करन्सीमधली जी इन्व्हेस्टमेंट आहेत, जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट्स आपण म्हणतो, ते पैसा काढून घेत आहेत म्हणून पडत आहेत। आता याचा 2 अँगलने विचार करता येईल की हे अशी परिस्थिती का आलेली आहे। याची परिस्थिती आल्याचं कारण म्हणजे सध्या जे काही अमेरिकेतली राजवट बदललेली आहे, जे डोनाल्ड ट्रम्प जे नवीन राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत, त्यांना डॉलर मजबूत करायचा आहे आणि असं म्हणायला जागा आहे की त्यांना बिटकॉइन देखील प्रमोट करायचा आहे। बिटकॉइन ही एक अल्टरनेट ॲसेट क्लास म्हणून उदयाला येत आहे आणि या ॲसेट क्लासमध्ये उदयाला यासाठी शेअर मार्केट पडलेलं दिसलं पाहिजे आणि शेअर मार्केट पडलेलं दिसण्यासाठी आणि त्यांचे बिझनेस मित्र इलॉन मस्क हे जे बिटकॉइन्समध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत, यांच्या मदतीने बिटकॉइन या करन्सीला, जे डिजिटल करन्सी आहे पण जी अजिबात लेजिटिमेट नाही आहे, आत्तापर्यंत अनेक रिझर्व्ह बँकेने त्यांना मान्यता दिलेली नाही आहे, ती अत्यंत डेंजरस आहे, पण त्यांना ते प्रमोट करायचं आहे असं दिसतं। तर हा ॲसेट क्लास निर्माण व्हावासाठी, याचा मागणी पुन्हा मोठी व्हायसाठी बहुधा हे सगळं चाललं असावं असं समजायला, असं मानायला जागा आहे। तर या सगळ्या गोष्टींमुळे हे मार्केट सध्या पडलेलं आहे। काही डोमेस्टिक कारणांमुळे Q2, Q3 देखील रिझल्ट्स खराब आलेले आहेत, काही चांगलं नाही आहेत, परंतु हे एक रुटीन मार्केट करेक्शन्स समजायला देखील वाव आहे। मार्केट पुन्हा बाउन्स बॅक होईलच। मार्केटमध्ये एक नॉर्मली एक थंब रूल आहे की दर 8 वर्षांनी मार्केट करेक्ट होतं। 1992 साली हर्षद मेहता स्कॅममध्ये मार्केट करेक्ट झालं, ते सर्वात जास्त करेक्शन होतं 53%चं। त्याच्यानंतर 2000 साली .com बबलमुळे मार्केट करेक्ट झालं। त्याच्यानंतर 2008 साली लेमन ब्रदर्स क्रायसिसमुळे मार्केट करेक्ट झालं। त्याच्यानंतर 2020 साली कोविडमुळे मार्केट करेक्ट झालं। त्याच्यानंतरची जी रॅली होती कोविड नंतरची, ती सतत 5 वर्ष चालली। ते आता करेक्शन आज ऑक्टोबरपासून आलेलं आहे। हे सर्व म्हणजे ज्याला काय म्हणता येईल, सुनियोजित असल्यासारखं वाटतं, पण अनेक प्लेयर्स त्याच्यात असतात, अनेक फॅक्टर्स त्याच्यात असतात। दीर्घकाळ जर का तुमची गुंतवणूक असेल तर तुम्ही हे सगळं वेदर आउट करू शकतात। याच्यात मात्र एकच आहे की जे काही ट्रेडिंग आहे, जे काही अपुऱ्या माहितीच्या जोरावर किंवा अत्यंतिक
लालसेच्या जोरावर जे क्विक मनीच्या नादाने जे ट्रेडिंगला येत आहेत त्यांचं मात्र हे सगळं आतोनात नुकसान आहे, कारण की हे सर्व खूप मोठे प्लेयर्स प्ले करतात आणि याच्यामध्ये लहान मासे जे असतात जे ट्रेडिंगमध्ये उतरलेले असतात त्यांचं मात्र खूप नुकसान होताना दिसत आहे. थोडंसं पेशन्स पाहिजे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पाहिजे. चांगले स्टॉक्स खरोखरच 40% डिस्काउंटवर उपलब्ध आहेत, ते ॲक्युमुलेट केले पाहिजे. आज युनियन बजेट आहे, युनियन बजेटमध्ये काय काय पॉलिसीज गव्हर्नमेंट आपल्याला बॅक करतं किंवा बूस्ट करतं हे कळेल. त्या पॉलिसीज त्या कंपन्यांचे त्या सेक्टरचे शेअर्स बऱ्यापैकी वाढणार आहेत आणि नवीन जे गव्हर्नमेंट आहे जे पुढे 5 वर्ष 29 सालापर्यंत चालणार आहे, या नवीन गव्हर्नमेंटचं 29 सालपर्यंत जर का व्ह्यू कळला तर त्या सेक्टर्सला त्या शेअर्सला खूप चांगला भाव असणार आहे, मागणी असणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला आता आज पाहावं लागेल. एक अर्धा पाऊण तासात आता बजेट सुरू होईल, बघूया काय होतं. माझा हा लेक्चर तुम्हाला शॉर्ट टॉक म्हणता येईल, लेक्चर म्हणता येणार नाही, हे शॉर्ट टॉक तुम्हाला कसं वाटलं मला जरूर सांगा आणि कॉमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड वीकेंड.